ते फक्त ते उदास विचारे वेच करी, कमवा पण द्या. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची श्रीमंती. द्या. मी सांगेल नुसतं पैशानं माणूस श्रीमंत होत नाही बरं का सभापती. पैशानं माणूस श्रीमंत होत नसतो, मनाची श्रीमंती लागत असते. श्रीमंत कुणाला म्हणतात सांगू तुम्हाला? 4 दिवसापूर्वी घडलेली घटना आहे पुणे शहरामध्ये. पुणे शहरामध्ये 4 दिवसापूर्वी घडलेली घटना आहे. लक्ष द्या माझ्याकडे. एका कचरा वेचणारी अंजूबाई माने, कचरा वेचणारी अंजूबाई माने, त्या बाईला सकाळी सकाळी कचरा वेचत असताना 10 लाख रुपयाची पैशाची बॅग सापडली. श्रीमंत कोण याच्यावर ठरवा आता. 10 लाख रुपयाची बॅग सापडली कचरा वेचणाऱ्या बाईला. पण त्या बाईनं 10 लाखाची बॅग सापडल्यावर आनंद व्यक्त नाही केला संजू भाऊ. ही 10 लाखाची बॅग कुणाची असेल आणि कुणाची पडली असेल आणि तो माणूस किती टेन्शन मध्ये असेल, ती माऊली हा विचार करत होती. आणि त्या माऊलीनं 10 लाख रुपयाची बॅग हरवणाराचा शोध घ्यायला सुरुवात केली. बऱ्याच उशिरानंतर एक माणूस धापा टाकत घामाघूम झालेला, चेहऱ्यावर 10 लाखाचं टेन्शन. अरे एखाद्याची मायापुंजी आयुष्याची असू शकते ना. 10 लाख म्हणजे काय जोक आहे? 10 लाख म्हणजे जोक आहे? आणि घामाघूम झालेला माणूस पाहिला आणि विचारलं, काय एवढे घामाघूम झालात तुम्ही? काय तुमच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन? तेव्हा त्यानं सांगितलं, अहो ताई, माझी 10 लाख रुपयाची बॅग हरवली. ही दंतकथा नाही हा, ही 4 दिवसाची घटना आहे. माझी 10 लाख रुपयाची बॅग हरवली म्हणून आज मी टेन्शन मध्ये. माझी आयुष्याची मायापुंजी त्याच्यामध्ये होती. ते माईनं सांगितलं त्या अंजूबाई मानेनं, टेन्शन घेऊ नका, तुमची बॅग मला सापडली. आणि तिनं लेकराच्या हातात खर्चायला आपण जसे 10 रुपये आनंदाने देतो ना, तशी 10 लाखाची बॅग त्या माईनं आनंदानं त्या माणसाला परत केली. ही श्रीमंती आहे, ही श्रीमंती आहे. कचरा वेचणाऱ्या बाईनं सोनं वेचलं विचाराचं. कचरा हातानं कृतीनं वेचणाऱ्या बाईनं विचाराचं सोनं वेचलं आणि या महाराष्ट्राला दिलं. 10 लाखाची बॅग आनंदानं दिली. आणि पुढच्या माणसानं अंतकरण मोठं करून तिला 600चं बक्षीस दिलं. लक्षात ठेवा बरं का. 600चं बक्षीस दिलं त्यानं. अंतकरण असं छातीवर दगड ठेवला आणि 600 रुपये त्या माऊलीला बक्षीस दिलं. एबीपी वाल्यानं मुलाखत घेता असताना त्या अंजू मानेला विचारलं, किती वर्ष झाले कचरा वेचताय? म्हणजे जवळपास 30-35 वर्ष झाली मी कचरा वेचायचं काम करते. आणि ही मी एकच नाही तर ही माझी 3री पिढी कचरा वेचायला आहे. माझी आजी आजोबा, नंतर माझी आई, आणि आता ही माझ्याकडे ड्युटी आलेली आहे. सांगितलं, ही 10 लाख रुपयाची बॅग माघारी करत असताना तुम्हाला काही असं अंतकरणात हळहळलं नाही का? अहो 10 लाखात काय होत नाही आज. त्या मायनं सांगितलं, हे बघा म्हणे साहेब, माझ्या आईनं मला शिकवलं लहानपणी, की माझ्या आईनं मला लहानपणी शिकवलं की अंजू, कुणाचा रुपया जरी रस्त्यावर पडलेला असेल ना, तर तो आपल्या कष्टाचा नाही, आपण त्याला हात लावायचा नाही, ज्याचा आहे त्याला द्यायचा. आपलं कष्टाचं जे आहे तेच आपल्याला आनंद देणार आहे. हे लहानपणी शिकले. एकीकडं एक कचरा वेचणारी बाई 10 लाख माघारी करते आणि इकडं हलकट वाटाय दिलेले पैसे घरी ठेवतात. नाही कळलं का तुम्हाला माझं बोलणं? काही निवडणुकीची दारू 3 महिने पितात महाराज. विठाला विठाला. अजून एक सांगेल, कचरा वेचणाऱ्या बाईनं 10 लाख माघारी केले. मतदान करणाऱ्या लोकांनी 1000 वेचत बसू नका. माझं बोलणं पुन्हा एकदा ऐका. कचरा वेचणाऱ्या बाई, मी कोट्याधीशाचं उदाहरण नाही दिलं कीर्तनात, मी कचरा वेचणाऱ्या बाईचं, ती इथं नसताना तिचं उदाहरण दिलंय. म्हणून माझी विनंती आहे, निवडणूक जवळ आलेली आहे, त्या बाईनं 10 लाख माघारी केले. आपण इमानदारीनं मतदान करा, कुणाच्या रुपयाला हात लावू नका. 1 रुपयाला सुद्धा कुणाच्या 1 रुपयाला हात लावू नका. आणि अजून एक शपथ घ्या. बरेच उमेदवार इथं कदाचित आता उभे राहणारेच असतील, बरोबर आहे ना? त्यांना माझी विनंती आहे आणि माझे मतदारांना विनंती आहे, आपल्या लेकराला ना आपल्या नवऱ्याला दारू पाजणारा उमेदवार कोणत्या पक्षाचा जरी असला त्याला मतदान करणार नाही, अशी शपथ घ्या. अशी शपथ घ्या, तर येणारा महाराष्ट्र आपल्याला सुधारलेला दिसेल, सुधारलेला दिसेल. लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, कुणाच्या पैशाला हात लावणार नाही. मुद्दा 1.
पुन्हा दारू पाजणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार नाही 2. जो आपल्या लेकराला बिघडवायला लागला, जो आपल्या नवऱ्याला व्यसनाला लावायला लागला, अशा उमेदवाराच्या मागे मी जाणार नाही, असा निर्णय केला तर काहीतरी भलं होईल ना. तुम्ही जर दारूच्या मागे पळाल, पैशाच्या मागे पळाल, तर ज्या ज्या माणसांनी 5-5 वर्षे विकासाची कामं केली त्या माणसांनी काय करायचं. लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे, आपण या गोष्टी पाळल्या पाहिजे. अरे तुम्ही तिकडे जाता म्हणून नाविलाजाने त्या उमेदवाराला ते करावं लागतं, नाही तर त्यांना तरी हौस आहे का पैसे वाटायची. बोला, समर्पण करावं लागेल ना. मतदान आहे ना ते. सर, मी विधानसभेला मतदानाला गेलो, माझ्या समोर एक वोटिंग मशीन जवळ उभा राहिला. बराच वेळ उभा राहिला. त्या बूथवरचे शिक्षक म्हणले, किती वेळ उभा राहता, करा ना मतदान. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवण ना म्हणे. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला आणि सरपंचाला नाव ठेवून काय करता. बोला, काय करता महाराज. लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना. लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. विठाला दुसरा मुद्दा आहे माझा, पैसा असला पाहिजे, कमवला पाहिजे, पण चांगल्या कामात तो खर्च झाला पाहिजे. भाग्यच आहे. पैसा जवळ असणं भाग्य आहे, पद जवळ असणं सुद्धा भाग्य आहे. नाकारायचं नाही. कारण राजा म्हणतात, भगवंत म्हणतात, समाजामध्ये माणसामध्ये राजा ही माझी विभूती आहे. लक्षात ठेवा बरं का. म्हणून पद, हे एखादं पद आपल्याकडे असणं हे भाग्यच आहे. हे भाग्यच आहे, याला नाकारायचं नाही. ऐका आता संसारातल्या भाग्याच्या व्याख्या. चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा आणि एखादं पद आणि लोकांनी आपल्याला मानावं, हे भाग्यच आहे. हे झालं संसारातलं भाग्य. आता परमार्थातलं भाग्य. निकटवास निकटवास बरा संता पाये निकटवास यांच्यासाठी जोरदार. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. मग कशाला म्हणायचं भाग्य. निकट वास बरा संता पायी. संताच्या सहवासात राहायला मिळणं याला म्हणायचं भाग्य. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे. संत चरणी याची लागे संसारी जन्मी जन्मी जे याची लागे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे. संसारी जन्मी जे याची लागे. संसारी जन्मी जे याची या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. महाराज म्हणतात काम क्रोध लोभ निमाली ठाईची. अवघी आनंदाची भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. देवाना जवळ घेणं भाग्य. काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. आणि संताचं दर्शन होणं भाग्य. म्हणून म्हणतात धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी. झालो पोटी धन्य ही आनंदाची सापडली वेळ. महाराज म्हणतात लक्षात ठेवा
ही आनंदाची वेळ आहे सध्या, कारण इथं संत महात्म्याचं आपल्याला दर्शन होत आहे, म्हणून साधू संत येती घरा, तोची दिवाळी खिडक्या दरवाजे बंद करा, नाही तर घुसतील भरा भरा है ना? साधू संत येती घरा, तोची दिवाळी. चला, आज दिवाळीपेक्षा कमी आनंद आहे या पिंपरी जोड मध्ये? अरे दिवाळीला सुद्धा एवढे लेझिम, फटाकडे, फुलं, गावात झेंडे बिंडे कमी दिसतील एवढं आज आहे का नाही? मग खरी दिवाळी आज ही आहे, खरा दसरा आज हा आहे. मग खरं भाग्य आपलं हे आहे. महाराज म्हणतात देवानं जवळ घेणं भाग्य. भाग्यवंत म्हणत या, भाग्यवंत म्हणत या, भाग्यवंत म्हणत या, भाग्यवंत म्हणत या. शरण गेले पंढरीराया, शरण पंढरीराया, शरणे करती आभरवसा, शरणे करती आभरवसा, भरवसा. भाग्यवंत मनोजया, शरण गेले पंढरी राया. महाराज म्हणले त्या देवानं जवळ घेणं भाग्य आहे. आणि आज सर तुम्हाला देवाने जवळ घेतलं. घरात जाण्याच्या अगोदर देवाला न्यावं लागतं, ताटात देव बिव घ्यावे लागतात आणि अगोदर देवाला आत न्यावं लागतं. ब्राह्मण बाबा म्हणतात पहिले देव घेऊन या, बरोबर आहे ना? देवानं जवळ घेणं याला म्हणायचं भाग्य. माणसांजवळ करणं भाग्य नाही बरं का. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून बी देतील. माणसाचं काय, तोंडाव एक म्हणतात, माघारी एक म्हणतात. तोंडाव म्हणतात काय सानप शास्त्री सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख येते, त्याला अक्कल नाही. 15 मिनिटं महाराज लेट होऊ द्या, लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत. आलं का ते? आणि आज तर लय अनुभवाला आला असेल, अरे आलं का नाही ते अजून, आलं का ते, गेलं का ते, ही परिस्थिती आहे. लोक मानतात त्या भ्रमात राहू नका बरं का. वैभव महाराज डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात, है का नाही?